ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 104 अध्याय 6 आत्मसंयम योग। श्री गणेशाय नमः। परी ते कैसे कैसेनी होईल, जात्यंधू कैसे पाहेल, तेवीची ये रुसे घेईल म्हणवनी बिहे। परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा। तेने आनंदाचे निघालेपणे धालेपणे, साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया। तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला। तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भंडार उघडले का। जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीता वल्लीचे ठाणे प्ररोह पावे। परंतु या संवादाची थोरवी व गोडी ह्याला कशी कळणार? कारण जो जन्मांध आहे त्याला दृश्य दर्शन कसे होणार? पण ह्याला असे स्पष्ट बोलावे तर तो नाराज होईल व रुष्ट होईल। म्हणून संजय उघडपणे तसे बोलण्यास बिहे, म्हणजे भ्यायला। परंतु कृष्णार्जुनांचा संवाद फावला, म्हणजे ऐकायला मिळाला, म्हणून तो आपल्या चित्तात उत्तम प्रकारे संतोष पावला। त्या आनंदाच्या तृप्तीने व साभिप्राय व विवेकशील अंतःकरणाने तो आता मोठ्या आदराने कुरुक्षेत्री जे घडेल ते सांगेल। क्षीरसागराचे मंथन करताना ज्याप्रमाणे अमृताची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे गीतेमधील 6व्या अध्यायाचा हा प्रसंग आहे। हा अध्याय म्हणजे गीतेचे सार असून आत्म अनात्म विवेकाच्या सिंधूचा पैलतीर आहे। अथवा हा अध्याय म्हणजे जणू अष्टांग योगाचे उघडलेले भांडारच आहे। हे आदि प्रकृतीचे व मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे आणि येथे शब्द ब्रह्म असलेल्या वेदांची वाणी ही मौन धारण करते। ह्या अध्यायापासूनच गीतारूप वेलीला अंकुर फुटला आहे। तो अध्याय 6 वरी साहित्याची या बरवा, सांगी जैल म्हणोनी परिसावा चित्त देऊनी। माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन। जिये कोवळिकेची नि पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी। ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका। सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा। घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल। नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे। तो हा 6वा अध्याय सर्व अलंकारादी साहित्यांनी सजवून मी सांगेन, म्हणून तो चित्त देऊन परिसावा, म्हणजे श्रवण करावा, अशी विनंती ज्ञानदेव श्रोत्यांना करतात। माझे कौतुकाचे बोल प्राकृत मराठी भाषेचे आहेत, परंतु ते गोडीमध्ये पैजा म्हणजे प्रतिज्ञापूर्वक अमृतालाही जिंकतील अशी रसभरीत शब्दरचना मी करेन। त्या शब्दांची कोवळीक पाहिली असता त्यांच्या पाडे म्हणजे त्यांच्या पुढे नादींचे म्हणजे सप्तसुरांचे रंग देखील थोडे म्हणजे कमी योग्यतेचे भासतील आणि त्यांचा वेध घेतला असता त्यांच्या छंदाने परिमळाचेही चित्ताकर्षण कमी वाटेल। ऐका, रसाळपणाच्या लोभाने श्रवणेंद्रियाला जिभा फुटतील आणि माझ्या बोलांनी इंद्रियेच एकमेकांमध्ये कळंभा म्हणजे कलह करू लागतील। कारण सहज पाहिले असता शब्द हा श्रवणाचा विषय आहे, परंतु रसना म्हणेल हा आमचा रस आहे आणि घ्राणेंद्रिय म्हणेल हा रस नसून माझा परिमळ आहे, म्हणजे तो शब्दच रस व परिमळ होईल। या बोलांच्या रेखेची वाहणी म्हणजे रचनेची पद्धत म्हणजे एक नवलच आहे।
ती पाहताच डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटेल की हे शब्द नसून ही रूपाची खाणच उघडली आहे. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्कारे आलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परी तो सरिसेपणेची बुझावी. जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहत या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. हे असो तू ह्या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरिली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुनी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीची भावे. येथ श्रवणाचेनी पांगे, वीण श्रोतया हो आवे लागे. हे मनाचेनी निजांगे भोगीजे का. जेथे शब्दांची जुळणी होऊन संपूर्ण पदाची उभारणी होईल, तेथे इंद्रियांना सोडून मनच त्याच्या भेटीकरता बाहेर धाव घेईल आणि शब्दांच्या त्या आविष्काराला आलिंगन देण्यासाठी भुजा देखील सरसावतील. अशा प्रकारे इंद्रिये आपापल्या भावाने त्या बोलांना झोंबतील, परंतु ते बोल सरिसे म्हणजे सारखेपणाने सर्वांना बुझावी म्हणजे शांत करतील. ज्याप्रमाणे एकटा सहस्त्रकारू म्हणजे सूर्यदेव सर्व जगाला चेववी म्हणजे चेतना देतो, त्याप्रमाणे या शब्दांचा व्यापकपणा असाधारण आहे असे जाणा. आणि भावज्ञा म्हणजे जो ज्या शब्दांचा भाव जाणणारा आहे त्याला त्या शब्दांमध्ये चिंतामणीचे गुण आढळतात. हे सर्व असो, या बोलांची मोठाली ताटे बनवून त्यात कैवल्य रस वा मोक्षरस वाढून निष्काम जनांसाठी मी ही प्रतिपत्ती म्हणजे ग्रंथरूपी निरूपणाची मेजवानी केली आहे. आता नित्य नवा आत्मप्रकाश हीच कोणी ठाण दिवी म्हणजे समयी करून तिच्या उजेडात जो इंद्रियांच्या नकळत त्या ताटात जेवील त्यालाच त्यातील पक्वान्नरूपी मोक्षरसाची प्राप्ती होईल. येथे श्रवणेंद्रियांची वीण म्हणजे बंधन व मर्यादा पांगे म्हणजे टाकून श्रोत्यांना अंतर्मुख होऊन त्याचा उपभोग घ्यावा लागेल. हरिहि ओम हरिहि ओम हरिहि ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.